या हऱ्या नऱ्याच्या जोडीनं याड लावलंय साऱ्या गावाला, या हऱ्या नऱ्याच्या जोडीनं याड लावलंय साऱ्या गावाला. बाबा बसले, बाबा बसले. होय बाबा बोला. अहो काय एवढं तांबडं फुटताना आलो तरी तुम्ही राव या झाडाखालीच बसलाय. वाळवी बिळवी लागायची राव एखाद्याशी. हा बोला. मी काय म्हणतोय बाबा, तुम्ही मागल्या वेळेस माझी भविष्यवाणी केलती, हा बरोबर आहे का नाही? थोडं राव अशी तशीच झाली बरं का, म्हणजे मनावर असं यश आलं नाही. माझं काय करा माहितीये का, तुम्ही एकदा हात चांगला चेक करा बरं का, तपासा. आणि मला लग्नाचा योग आहे का बघा, पैसा पाणी मिळेल का बघा. अहो काय हो काय मला मिळतंय, हा सगळे गाव मारतय राव. हा बघा बरं जरा. चांगला योग आहे. योग चांगला आहे नाही हाय बरं का, थोड्या आहे जरा टाइम आहे. होईल होईल चांगला योग. चांगलं होईल. कसं कसं करावं लागेल, काय काय करावं लागेल पदशीर सांगा बरं. तुला काहीतरी बळी घ्यावा लागेल बाबा. बळी बाबा बाबा बळी घ्यावा लागेल. हा म्हणजे खून करावं लागेल होय. हो लागेल. कोणाचा? काय कोणाचा बेकर. आणि खून केला तर काय होणार मग? काय नाही होत, तुझं सगळं काम होणार. म्हणजे पैशाची भरभराटच म्हणताय का? खून होय बाबा. कोंबडी कापू का? कोंबडी कापली तर चालेल का? नाही ना चालायची. म्हणजे माणूसच मारावं लागेल. माणूसच मारावं लागेल. हो माणूस जर मारलं तर राव या पोलिसांनी जर नेलं तर मायंदुळी व मारत्या. दंड मिळवायचंय ना. ते बी आहे बर का. बरं असू द्या, काहीतरी करतो एखादा जोडीदार घेतो, करतो विषय तसा. पैसा मिळून जाऊ का? आप्पा कुठे त्याच्या आईला म्हातारा येतय वय काय रील बघतोय काय? या म्हाताऱ्याला लय रील बघायची सवय का उतारत वय लागलं तरी. हा मला बी असला मोबाईल घ्यायचा आहे बरं का. मोबाईल बघण्याच्या नादात मोठा खेळ झाला. म्हातारा तिकडे कुठे चाललंय? लागलं रे म्हातारा बी कुठे गेलं? काताडा इथं बसला. ए काताड्या काय करतो? काय झालं? काय लागा आप्पाला का ते मोबाईल बघत होत आणि मी बी आपलं मागणं टोकत होतो. तिला का कुठाना झाला ना लागा आप्पा उठलं ते उलता पालताच झालो मी. लागले हो खित बी. तू कशाला धडपाय गेलता? धडपडाय गेल तू म्हणजे काय? मला मोबाईल मधल्या रील बघायच्या होत्या. आहेत का आपल्याकडे मोबाईल? या नाही काय रे जब्या तू? यायला कुठाना झाला. जब्या तुला लागा मी सकाळी हुडकत होतो. कुठे गेलता तू? मी जरा बाहेर गेलतो. कर काम होत जरा. लागा अरे बुवा बुवाकडे गेलो तुम्ही. त्या बुवाने काय सांगितलं माहिती का? तो म्हणलाय की फक्त एक खून कर गावातल्या माणसाचा, कुठल्या बी माणसाचा कर. म्हणला भरभराटच होणार म्हणला. होय अरे निस्ती इस्टेटच आहे तुझ्या नशिबात, फक्त एक माणूस खलास करायचा. म्हणजे तू खून केला की तुझ्या नशिबात इस्टेट सगळी. अरे तसं सांगितलंय भवितव्यच. म्हणला जोडीला जरी तो एखादा घेतला ना कुणी बी तरी बी म्हणला काहीच अडचण येणार नाही. म्हणला भरभराटच होणार आहे म्हणला. बरोबर. आणि आता कोणाच खून करायचा? खून तुझाच करतो. नको बाबा. दोस्तासाठी मरण होत नाही का? मरणार नाही माझ्यासाठी, मरणार नाही. तू माझा खून केला माझ्या बरोबरच काय काय होणार आहे? अरे देतो की तुझ्या ते शांताबाईला देतो की निम्म पैसे. मरी केला का? हा काय फरक पडतोय रे? चालतंय. हा चालतंय करते. अरे तुला ज्या नाही मारणार. तू मारल्यावर का सगळ्या गावाची शान जाईन. जीव वाचला. तुला मी तोडवीन पण मारणार नाही. काय नाही वाटत मला. पण आपल्याला होय तुला सांगतो असं एखादं बारकाट व्यक्तिमत्व आहे का गावातला? असं एका म्हणजे मानगोट पिरगाळलं की मेलं पाहिजे असं आहे का एखादं? आता अजून तर माझ्या नजरेसमोर तर कोण नाही. कसं तुझ्यासारखं बारकाट असलं ना माझ्यासारखं बारकाट मीच. माराय बी सोपं जात र. पण तुला सांगतो खलास करायचा एक माणूस. कोण नाही कोण असू दे. करू इस्टेट नशीब. अरे त्याने हाताने बितन चापसून बघितलं. म्हणला सरळ सरळ म्हणला दोऱ्या सांगतात आहेत म्हणला. एक कोण खरायचं आणि पैसे खोऱ्यानेच वाढायच्यात म्हणला. पण काय करतो माणूस मारणं तरी काय सोपं आहे का जॅबिया? अरे जॅब्या याला पा चाललाय. जॅब्या याला पाला काय आता ठेवाय करा जा खलास. करू की माणूस मोठा आहे लागा. पण कसा करायचा? तर एकटीनेच करावं लागेल काम. नाही चल चल प्रयत्न ते म्हणतात ना प्रयत्न परमेश्वर.
केला की चल माझ्या जब्या याला पाला काय आता ठेवायचा नाही बरं का टाकू का जब्या टाकू टाकू काय का आतापर्यंत हऱ्या मागे लागला आता ते सोडून त्याचं काम तू करायला लागला काय नाही नाही तर काय हा नाही तर काय हा कुठे अरे कुठे हा थांब काय करत होता तू काय नाही हा मग काय ही काय करत होता अरे मला कुठे मारायचो हा अरे गेला कुठे? पळून मला माराय काय सुपारी घेतली काय नाही सुपारी घेतली काय बाजू. हा सुपारी घेतली काय हा चल 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 जब्या अरे काय करतो उसात मला तिकडे मार खायला लावला तू उसात लपून बसलाय वय अरे याला पाकुड गेला गेलं निघून तुला काय झालं माहिती का हा. आपण पहिल्याच तडाख्याला लय मोठा गाज घेतला मला किती याला पण मारलेला का नाही नाही नको जाऊ दे चल हो. आणि पळून जावं तर उचलून घेतलं त्याने 4 रुपये मिळण्यासाठी ज्या बी असलं करावं लागतं आपल्याला तू कशाला काळजी करतोय चल तू बारीक बघू. कोट्या दिवस होणार आहे आपण चल पुढं चल बारीक बघू आपण बारीक थोडं मागं पुढं बघू चल जाब्या चल काय करू तर बसू हा मस्त पैकी नियोजन करू त्याशिवाय तुला सांगतो अयो ए अरे त्याच्या आईला कसला कोटा नाही बघ धडपड आहे का नाही जाब्या आता काय करू माहितीये का एखादं बारखाट माणूस बघू लय मोठ्या माणसाचा काय उपयोग नाही उपयोग नाही काय उपयोग आहे तू काहीच सांगते नाही, मला काहीच नाही. उगा अंगलट येणार प्रत्येक हा. वेळेस आपण टेचलं जाणार बरोबर की तसं करू हा, आपण विषय काय करू माहितीये काय का करू त्या बोवाने अजून एक सांगितलेलं आहे काय बोवा म्हणलाय तुम्ही चांगला मोठा माणूस मारला हा. ज्याची इस्टेट जास्त आहे जास्त आहे तो माणूस जर मारला तर तुम्हाला त्या पटीत इस्टेट मिळत राहणार जास्त मिळणार अरे तेच की म्हणतोय हा, मी हा, जास्त मिळणार हा. मी म्हणन तसं म्हणत जाऊ नको बरोबर वेगळं बोल केला का काहीतरी बर हा बोल मग ते विषय काय झालाय हा सावकारच मारला तर हा सावकारच संपून टाकू सावकार नाही नको सावकार लय बेकार आहे नको आप्पा नाहीतरी आता म्हातारच आहे हा आज ना उद्या मारणार जायचीच हा सावकाराचं बघू आप्पा मारू आप्पा बागायदार माणूसच आहे की हा आप्पा कसं आहे नारड्यावर पाय दिला तरी खलास होऊन जाईल. बरोबर हा चल मग चल हा आपण करू चल आप्पाकडे जाऊ. जय बालाजी जय बालाजी हे शाला नानी हे तुम्ही किती वेळ झाला जेवायला बसला हे शाला माझ्या खेतमध्ये तुम्ही कामाला जाते आणि कितीतरी येऊन इथे जेवत बसते शाला तुम्ही जर असा बसला तर माझा तो धंदो चौपट होईल शाला माझा रोकडा घेताना तुम्ही काय मला सोडेल काय चला लवकर उरका तुमचा खाना खाऊन घ्या पडदिशी जावावर माझ्या खेतमध्ये कामाला इतका वेळ असतो का कुठं किती वेळ बसला जेवायला हे शाला माझी बायडी शहाणी नाही ही बायडीचं तुमच्या मागं फिरला असता ना तर तुम्ही बरोबर कामाला लागला असता तुम्हाला हसायला काय झाला मी कामाचे बोलते आणि तुम्ही खिखी करते कशा वाटते मला मी रोकडा देताना मग मी माझा हात मागं करेल एक तर माझा रोकडा तुम्ही घेता आणि तुम्ही कामाला मागं पडता हे मला काय सांगायचं नाही पडदेशी उरका आणि जाऊन पडदेशी काम करा बरं मला सांगू नका आता हे शाला माझा एक गडगडीपणा ना ते पण बरोबर नसते ते जर मागं थांबला असता ना तर ही येळच आला नसता मी त्याच्याकडेच बघते चांगला जाव्या लय भूक लागलेला का आधी भेळ खाऊ मस्त पैकी मग पुढलं काम पुढं करू पण भेळ का तू सांगला का तू कधी असतात पैसे सारखा भिकार येऊ का तू ऐक हा? ना ते आपल्याला फोन करायचा हा पैसे आले मी देईल तू सांग बर चल ये हा. लका ना अरे अयो अरे पाय गावला की माझा मला काय माहिती ना अरे खुर्च्या खाली तुझा पाय आहे. काय झालं मर्याच्या देवळात गेलतो 5-25 रुपये चिल्लर जमले होते खायलाच आहे. आणली बेळ मरू त्याच्यात वेळ काय आहे का की अरे लय महत्वाचं काम आहे काय झालं ए तुझा निघ ए, आणि आपलं प्लॅन अरे निघ रे अरे निघ रे. अरे काय निघ रे. जा निघ काय प्लॅन आहे पटकन सांग प्लॅन म्हणजे तू वेळ खा हा काय विषय झालाय माहिती का हा आपल्याला फक्त एक खून करायचा कोण कोण मागच्या वेळेसच लका त्या ह्याला हे केला का त्या शूटिंगचा नाद काढला का हर्या लका नको लका असला उद्योग करू तू अरे नार्या मी आता भविष्य बघणाऱ्याकडे गेलो तू हा त्यांनी उघडा उघड सांगितलंय का हाताच्या रेषा म्हणला सरळ सरळ दिसतात म्हणला बघू हो ही रेष हा असे सरळ जायचं हा. थोडी फिरलं की तर पैसे सगळं लाटच आहे पैशाचे खोरण पैसे पण पण झालंय काय इकडं माहिती? वळली राईट कडे मग तिथं एक खून करावा लागतोय ना आपल्याला म्हणजे त्या वाटाव गेलं की एक खून एक तो माणूस काय म्हणला कोणी जोडीदार घे हा फक्त गावातल्या एका माणसाचा खून कर फॉरेनीच पैसे वाढायच्यात लका हऱ्या काहीतरी डोक्यात नका लका घालू लका आपण कष्ट करून जगू लका फासावर चढवताना या रावड्यात जावं लागेल कोणाला कळतं ना रे मारून टाकायचं मी तर म्हणतो एक हात कातड आहे का नाही हा
त्याचं सोडू मुंडक्यान देऊ फेकून काय कोणाला कळतं कोण आहे त्याला नाही तरी म्हणजे जब्यालाच पहिल्यांदा काटा हा झब्यालाच मारू नाही तर झब्या मारू नाही तर दुसरा कुठलाही मारू गावातला चालतंय. पण एक माणूस आले कोणाला कळणार आहे त्या माणसाला काय माहिती की बाबा हऱ्या किरकोळ भांडणं करतात असले मारामारीचं काय विषय चालतंय जब्याचाच पहिला काटा काढ अरे, फुटीत पण पैसा कसा मिळणार हे सांग की मला नशिबात लिहिलंय नसबात म्हणजे अरे नशीब सांगताय ना ते हातातल्या रेषा सांगतात ना त्याच्यामुळं बरं असू दे चालतंय तर एवढी वेळ खाऊ हम्म. लागू मार्गाला कोणाचा नाही कोणाचा आज विषय संपू हं? एका खोनात बघतं का अजून 4-2 करायच्यात थोडं भांडवल कमी पडलं तर अजून एखादा माणूस खलास करू काय फरक पडतोय तुझ्या नादानला का 5-6 चढावं लागणार नाही नाही खा बेळ चालतंय अरे, चल आज बेळ खातोय ना हा अरे उद्या चिकन लॉलीपॉप पण एकदा पैसा मिळायला लागल्या सुट्टी होय हा? जय बालाजी सावकार 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 थांबा ए शाला आप्पा ए मला गडबड असतो एक तर त्या बाई लोकने माझा सारा सगळं सर खाल्लेला आहे आमचं काय वाळवून घालवायचं काय धान्य सगळं तुम्ही बाया घेऊन गेला जय बालाजी काय चिडचिड करते रे अहो सावकार ऊस गेलाय माझा मी तरी काय काय साधा माणूस समजता काय मला ए शाला तुला कोण साधा बोलते तू तर चांगला असते ना मोठा बागायदार असते माझा बाया का म्हणून घेऊन आलाय हे मी तुझा कुठला बाया आणला मग चालू पातवला उठवून घेऊन आला की बाया ए शाला आप्पा हा. ते मला काय मालूम नाही मी ते त्या नानीला सांगितला होता ती नानी कुठला बाई लोक घेऊन आला मला काहीच मालूम नाही त्याच्या बाया सांगितलं काम केलं नानीला सांगितलं फलाण्याला केलेला का माझ्या चालू पातवल्या बाया घेऊन आलाय नानीला सांगितलं आमच्याला सांगितलं ए आप्पा शाला ते माझा आहे ना फक्त ऊस कातळायचा असतो आणि ते खुरपायचा भांगलायचा असतो तेवढा झाला की ती सगळा बाय लोक सांच्याला मी पगार देते आणि सगळाच घेऊन जाणी मग तू मग काय माझा ऊस उपटायला घेऊन जाऊ का बाया पुन्हा ए शाला मला काय काही मालूम नसते मी आताच बाया घेऊन जाणार आहे तुझ्या कामातल्या बाया सगळे घेऊन जाणार आहे ए शाला आप्पा हा. ते तू लई चिडचिड करायला चिडचिड लागली नाही काय नाही तसलं बाकी सांगायचं नाही मला ए शाला तू त्या नानीला विचारणी मला काय विचारते मी चालू पातवल्या बाया घेऊन जाईन माझ्या राहणार ए शाला तू तसे करू नको संचाला मी त्याचा पगार देईन मग ते बायांचं काम झालं की मग ते ए आप्पा तुला चिडचिड करते आम्ही काय चिचुका देतोय ए शाला तू चिचुक देत नसते मला माहिती तो रोकडाच देते आणि पण मला काय मालूम असते मी तर फक्त नानीला सांगितलं होता ते बाई लोकला घेऊन ये मला काय मालूम झालं ते तुझ्याच खेत मधनं घेऊन येईल म्हणून मी बी लय मोठा बागायदार आहे ए, शाला. डोक्यात राहू द्या सावकार नाही शाला ते मला मालूम असते तू ना बालाजीच्या कृपेने चांगला मोठा बागायदार असतो पण ए आप्पा तू चिडचिड करू नको तुला मी रोकडा देईल ना मला काय झालं रोकडा पाहिजे त्या बायांचा मी टोटा का आधी हा, तू चिडचिड करू नका जा भरी जातो मी सांगतोय तेवढा ऐका आधी जय बालाजी शाला ये आप्पा पण आहे ना मोठा बागायदार बोलते पण शाला सावकाराशिवाय रोकडा कोणाकडेच नसते जय बालाजी भेळ मात्र चांगली होती बरं का ना रे चांगली म्हणजे काय नंबर मर्याच्या देवळातलं पैसे पण पचनी नाही पडणार आहे का काय आपल्याला? आता चालायचं बरं तो कातडा अजूनच उभा राहिलाय का मगाच्या धरणं त्याला होय उभाचा नाही राहिला ना हा. काताड काढला असतं मी त्याला लय दबदबा आहे आपला नाही खरं आहे पण तुझं नाऱ्या हा मगाशी ठरलेलं आपलं काय? त्याला खलास करायचा आपण नको मारा याला जाऊन दे तुझ्याला काय एक काय तुझ्या बुद्धीत फरक होतो का रे कर आता मगाशी काय ठरलं ह्याला मारायचं ना आता बदलल्यावर काय अरे तीच म्हणतोय मी हा तुला सांगतो आज संध्याकाळपर्यंत जर आपण एखादा खून केला हा. एक गृहीत धरून चाल बर तर उद्या आपण कोट्याधीश होणार आहे का नाही होईल का आणि मग तू सांग जर आपण कोट्याधीश झालो तर आपल्याला पिये लागन का नाही आईला हे माझ्या डोक्यातच नव्हतं लगा म्हणून ह्यो- तुझं डोकं लय चालतंय पण ह्यो काताडा पिये म्हणून आपल्याकडे ठेवायचा हा तू सांग सावकार हा आप्पा हे बागायदार माणसं हा. हे राहणार आहेत का आपलं पिये आणि मरू त्या आप्पाचा सावकाराचाच काटा काढू ही राहू दे कोणाचा काटाडा तर काटा काढू ह्याला आपल्या बरं घेऊ नाहीच कोण गावलं तर ह्याच्या गाड्या देऊ नारड्यावर पाय हे काय शेवट शेवट नाही काय नाही झालं ते ह्याच्या बी नरदेव सुरू हा चल बरोबर चल, असू. म्हणजे कोंबडा नाही कापला तर कोंबडीच्या पिलाव भागू हा, शेवट. बरं, चालतंय. ह्याच्या व्यसन चल, झाला चल, आमचा. चल, ये. चल की का ना अरे नाऱ्या हा. आधी बसून घे गाड्या बस आता विचार कर आणि हे पक्का. बघ हा, काय गावणार नाही कसं नाही प्लॅन प्रॉपर करायचा प्रॉपर हा, पोलिसांना बी गावलं नाही पाहिजे आपण गावते गार हा. तुरी देऊन किती वेळा निसाटलो मला काय नाऱ्या म्हणायचंय हा आयला आता खून करायचा म्हणल्यावर एखादा सुरा घ्यावा लागेल आपल्याला सुरा लागेल की वजा होईल का सुरा लागा अरे पण कशाला त्या म्हातारड्याला सुरा लागतो या अरे असं नरड दाबलं तर मरण ते म्हातार एका जापडीच नाही माझ्या तर कसं असतं हत्यार बंद असावं रे माणूस म्हणून एखादा सुरा 100 रुपये आहेत का घेऊन सुरा घेऊन मला येतो. काय इथं एक खायला पैसा नाही 100 खाय का म्हणतो या जेव्हा तुझ्याकडे बी काय अरे मी म्हणतो समजा आपला तू मारला हा साप आपण जर मारा गेलो तर नाही मारता जर मी आला तर डाव धरतो होईल का तू पुन्हा फाना मारतो पुन्हा फाना मारतो त्यामुळे ती खेळ होय ना आपा सापच आहे
अरे पण हर्या ती सुरा जर गावला पुन्हा पोलीस पंचनामा अरे असले हात हे बघ आपल्याला तर मारायचा ना हत्यार तर वापरायचं ना असा मारायचा त्याला म्हणजे आपण मधनच मोडायचा म्हणजे हा असं काढ करणं मोडायचा चाकू तुला- वापरला, हा ते चाकू हाताचं ठस चाकूला लागतात लवकरच सापू अरे यावेळेस जरा असं डोकं लाव की कुठलं हत्यार बी गावलं नाही पाहिजेत आणि म्हणजे साप बी मिळाला पाहिजेत आणि काठी बी नाही लागले पाहिजेत बिगर काठीच्या ह्याने साप मिळाला पाहिजे असं डोकं लाव काय नाही, मग आपण मोडूनच ठेवू आपण मग चालतं या करायचं आक्रमण हा चालतं चल त्या सावकाराला सरपंचाला जाऊन सांगितलं पाहिजे का आपण मग काय का त्या दोघं तिघ जणांचा मारायचा विचार दिसतोय आपल्याला खलास बिलास करते गावाची बदनामी होईल ना का आपल्याला खलास केलं काय करता परत मग काय आपण जाऊ तिकडे त्यांना सांगूनच येऊ पटकीने जाऊन सांगून येऊ. जय बालाजी जय बालाजी. शाला आप्पा हे आपण एका गावामध्ये राहतो ते झगडाचा काहीच विषय करायचा नसतो. ते नानीने त्या दिवशी चोकून आणला होता त्या बाईलोगला त्यामुळे ना तू एवढा झगडा करायचा काय कारण नाही. काय झालंय बर का माझा बी ऊस वाळायला लागलाय मिक्सर आणून ठेवलंय राव. तुम्हाला खुरपाय बाया लागायचे असल्या का नाही तर तुम्ही घेऊन जात जा बर का. पण माझं चालू काम टाकून तुमच्याकडे बाया नेणं योग्य आहे का ते मला मालूम नव्हता. अरे हे कोण छोकरा लोक आलेला आप्पा तुम्हाला अख्ख्या गावात शोधलं तुम्ही इथं बसलाय होय कशाला ते आपल्याला शोधते. अरे नारे तुम्हाला जागेवरच खलास करणार आहे. जय बालाजी जय बालाजी. शाला मी म्हणलं काय- असं आम्ही चोरून ऐकलंय मागणं आता कमाल झाली आता तोडाव तू त्यांना गाड्या मी तर ए शाला आप्पा हा. हे हरियाणारी आहे ना हा. सारखं माझ्या पण जानला त्रास देते. हे आता तुझ्या जानवर उठलेलं असते. हे तू सोडायचं नाही त्याला. सोडणार नाही मी आणि त्यांना गरज पडली ना शाला मी पण माझ्या पण हाताने जय बालाजी करते. मी पण त्याला ना सुट्टी देत नसते. सोडणारच नाही. ए झालं तुम्ही आता सांगितलंय ना आता बघू आता बघतो त्याच्याकडे मी दोघाकडे बी बघतो. आप्पा हा तुला माहित नाही हे शाला हे हरियाणारी आहे ना सारखा दर करते माझ्या रोकडाचा नुकसान करते आणि आता तर जानच लायचं मग ते मला मारायचं म्हणते बघतो त्या आर्याकडे तर का नाही असा बघतो की बोलायचंच काम नाही. एक दिवस तरी मी त्यांचा जय बालाजी करणार असते. हो. मी काय म्हणते हा. जरा इकडे निघा. हर्या म्हातारा असं ना घरी इथंच असतं. त्या टायमाला इथंच असतं. आलं का हर्या ए हर्या अरे हे तर ते घरी अध्यक्षाच आहे की हा बरोबर हो अध्यक्षाच आहे की. अरे मग अध्यक्षाच्या घरी म्हातारा कसं असेल अरे नार्या त्या अध्यक्षमध्ये आकड्या मटक्यावारी गोत्यात आलं त्यामुळे घरी इकलं दुसऱ्या गावात गेलंय घरी भंगार झालं होय आणि निव्वळ भंगार झालं. कधीच माघार झाले. तर विषय असा आहे ते घेतलंय आपल्या ह्या म्हातारीने आपण आपा दुपारचा शीतच आराम कराय असतो. तिथंच हो चल काटच काढू त्याला तर काय करू माहितीये का आपण दोघं नाऱ्या हा. पूर्ण म्हातारा कव्हर करू. जेव्हा तू काय कर माहितीये का हा तू जेण्याने वर जा हा माग एक अंधारातली खोली हा त्या खोलीत न उतर हा मोहरनं जरी म्हातारा मारताना अर्धा काचा मिळाला तरी मागल्या बाजूने तो काय करायचं मारायचं. राहिलेला मोडून टाकायचा मारायचा पटकीने जा बरं. हो, मला भीती वाटते. भीती वाटते तुला पैसे पाहिजेत ना तुला हा, पाहिजे. भीती कशाला हा? कोटी रुपये मिळायच्यात ना का अरे इकडं. हे कशाला दसकाट घेतलंय ना? काय घेण्या देण्याचं बरं असं चल नाऱ्या काठी मात्र लय मोठी मारली आणली बरं का. अरे ती आधाराला त्याला असाच मारतो मी आधाराला लागते काठी मी तुझ्याच भरोशा होय नाऱ्या. चल हळू चल हळू चार्या नाऱ्या हो काताडा गेलाय बरं कातल्या बाजूनी पण तुला सांग तू ते बी खतरनाक माणूस आहे. हो, danger आहे लय. एकदा बी नसल्यावर काय करायचंय माहितीये का हा इथंच थांब थोड्या वेळ आतला अंदाज घेऊ सगळा हा. आतमधला सगळा अंदाज घेतल्यानंतर न हा. मग काय असेल ते पुढल्या प्रोसेसला लागू आपण. हा थांब इथं डबे धरून तू. हा बरोबर. कोण आहे रे? पुढचं दार सोडून आतमध्ये काय करतो तू काय करतात आतमध्ये. अरे हर्या हा आवाज येतोय आतमधनं खडबड खडबड थांब बरं बघ. बदकेवला वाटतं बघ 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 निवांत पकड चाललेला असं? होय, लय चालली. अरे पाणी मामी आलायच आय, 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 आय. तू काय कर माहिती का हा जब्या दुमता तिमता करन हा. आणि आपल्याला बाहेर फेकन अर्धा कचा राहिला तर हिथच खालास करायला. धोपाटीतच पाडतो तू फक्त वड हो. हा. आतमध्ये काय करतो तू काय करतात आतमध्ये.
तुमचा खून कराय आलतो. कोणाचा? तुमचा. अरे मला वाटते का? वाटते का? होय रे मला खून करायला चल. ए थांब रे. ए थांब. बस इथं. अयो आप्पा. अयो आप्पा. अयो आप्पा. अयो अयो आप्पा नाही. बस इथं. बसतो आप्पा. पाया बस पडतो. इथं. हलू नको अजिबात. अयो आप्पा. हा हल्लो गोवात. अयो आप्पा कुणाला फोन हा लावताय? हल नको म्हणलंय तुला. आप्पा कुणाला फोन लावताय? तुला थांब म्हणलंय बरं काय एका भाषेत सांगतोय. आईला ह्या हऱ्याने आणलंच मला गोत्यात तरी नाश केला. नको म्हणलं ही कोणाचं लफडं. पोलीस स्टेशन. अयो आप्पा कशाला पोलीस स्टेशन? हो आप्पा. ते दोघं पळाले ते एक जण धरून ठेवलाय. पट दिसत नाही लवकर इथं. अयो आप्पा तुमच्या पाया पडतो राव. अयो बस इथं उगाच. हा साहेब या लवकर ओ लवकर. आप्पा नका राव आप्पा. हा बरोबर. हा धरून ठेवलाय. अहो कुशलराव माझा खून करायला आले. ओ आप्पा. दोघं जण गेलेत पळून. एक जण बसून ठेवलाय. अयो आप्पा. बसतो राव आप्पा. पोलिसांना नका राव बोलू. मी त्याला हाणतोय. नाही आवाज कशाचा नाही साहेब. येतो मी. हा ओके. अहो आप्पा. हा सरळ रस्त्याच कडल. अहो तुम्हीच हाना काय हाणाचं पोलिसाला हाणतात राव आप्पा. तुला अयो आप्पा. तुला सांगितलंय कालवा करू नका अजिबात. नाही राव आप्पा. अजिबात जमणार नाही. तुला ताब्यात दिला का नाही म्हणजे तुला. अहो माझं काय नाही राव त्या हाऱ्यामुळे झालंय राव आप्पा. माझा खून करायचा अहो माझं काय नाही हाऱ्याला काय मिळलं असतं माझं होय रे. आईला ह्या नासक्या हाऱ्यामुळे राव आप्पा पाया पडतो राव तुमच्या. अजिबात नाही. सरवा का बस इथं बस. बसतो. उठ. बस नीट बस. अरे वाचलो का रे? वाचलो लगा आप्पा कसला तुटून पडतोय लगा. मला तर कसलं मारलं बाबा. अरे तुला मारलंय आतमध्ये. आम्ही जनपाकाड बघितली. मला वाटलं तूच आप्पा कुतावतोय. आलाय वैर बाहेर येडयला का निवळ लगा. नाऱ्या चांगला गुतला. लय गुतलंय. सोडतो का नाही आप्पा काय माहिती. ए आप्पा माझा दाडात व्हाय नाही लागा. जाऊन बघतो का तेवढं नाऱ्याचं. नको बाबा. कर परत मला सापडलं मी तिथं गुतलो. जब्या हा तुला सांगतो काठीने ह्याने काय माणसं मारणार नाहीत. बरोबर आहे. तू आता काय कर माहिती का? हा. ते जाऊ दे नाऱ्याचं बी. हा तू एक चांगला सुरा घेऊन ये मोठा लट. हा पण पैसे कशाला त्या संगीतच्या नासकीच्या घरी जा. हा आणि असंच की कांदा इळ हा, ते कापायचा काय हाय ती चाकू घेऊन ये पटकीने. बसतो तिथं बाकडाव. बरोबर चालते. डायरेक्ट सावकाराकडे जाऊ. मुंडक सोडू सावकार. चालतो तू बाकला येतो मी. पटकीने जा. चालतो. कातडा यायला पाहिजे होता आतापर्यंत. कस काय आला लगा. आला जब्या बरं झालं. अरे तू सुरा आणणार होता काय झालं? आणलाय की सुरा आणला ना. ही चाकू आणलाय होय. हा मारायच्यात असल्या चाकू घातलंय. ह्याने माणसं मारते ती. इथं कापलं नाही मारायचं. अरे लका ह्यानी दाढी तरी होईन का? केवढीचा सुरू आहे का जब्या? तुला का आखलीचा भाग बी आहे का नाही रे? का देऊ एक उलट्या हाताचे ठेवून निवळ हुबला काय लागा. चल आपणच जाऊ. आणू पाटकीने. कसला लका सुरा आणला पाहिजे. किती सजा लागतील किती नाही. कुठं फोन करायचा असला असतं होय. त्या नाऱ्या हऱ्याला बी कुठनं ते देवऋषी भेटला. त्याच्या हाताच्या रेषा बघितल्या आणि वैताग झाला जेवाला. नसतं त्याचं ऐकलं तर बरं झालं असतं. ओ साहेब आणा की राव पाणी आणा की राव. सकाळ घरनं भूक लागली राव. काय टायमिंगला तुमच्याकडे हेच नाही राव. त्या हऱ्या बी आता येतोय का नाही जामीन करायला काय माहित किती दिवस बसावं लागतंय. त्याला माहिती बी का नाही धरून नेलंय मला म्हणून तर येतोय का नुसता जोडीदार आहे. अरे ओ मी लगड रे आता हे. अयो कसं झोपायचं रे रातभर ह्याच्यात. अवघडच आहे रे बाबा. अयो अरे ओ अवघडच झालं. जब्या कस काय हात्या रे? एक नंबर. असला चाकू नाही म्हणलेलं तुला ना आलंय लक्षात. तसलं बारकं घेऊन तुला सांगतो सावकार आलाय ना. आर परच नाही खसा खऱ्या. कोण आलं काय?
अरे झालंय काय या ब्या अच्छे आलो आलो काय झालं अरे सिंग काढते हे तर थांब कशाला मग तू मी काढलाय सुरा मला वाटलं कोण्या तर बघितलं का काय पुढे अयो अरे येडच आहे का हे बघ नानी मी तुला सांगितलं ना ते बाई लोकला घेऊन ते रानामंदी जा आणि ते सगळं काम करून घे हे माझ्या सरला नको धर हे रोकडा पाहिजे तेवढा देऊन टाकेल मी तू काय काळजी करू नको आम्ही देते ना ते शाला माझी बायडी नसल्यामुळं नाही तर बरोबर ते तुमच्या मागं आला असता मी आता खूप दमलेला असतो शाला मी थोडं आराम करायचा असतो मला ते ठेवतो नानी मी ते सुबलाच घेऊन जा बरं का बाई लोकला हां हां चल ठेवते मी शाला लय निंदालेला असतो आता मी झोपून घेते जय बालाजी जय बालाजी जब्या सावकार घरात झोपायच गेले जाऊ की बघ विषय संपूर्ण मागणं अरे बघ रे झोपल्यात का सावकार झोपले झोपल्यात चल मग सावकार खाला झाला तुला सांगतो आता आहे का नाही पाहिला अरे सुरू ना विशेष पालाटलं आणि तुला सांगतो काय विषय करू माहितीये का पहिला उद्या नाऱ्या सोडवायचा आणि नाऱ्या सोडा कोट्यावधी उद्या सावकार म्हणतो नाच अरे आपली कोशिश जब्या जब्या तुला मिठीत वाटली तुला आता उतरतो जब्या तुझं वजन आता वाढलं काय अय्यो इकच काय वाचलं प्लॅन फेल गेला काताडा कुठे गेला अरे काय तर केलं पाहिजेत 1 कोटी रुपयाचा प्रश्न येला का मला वाटलं सावकार मी याला असन का अवघडच आहे कधी मी तरी मोठा व्हायचो त्या बुवाने आजपर्यंत मला सांगितलेलं कधीच खोटं ठरलेलं नाही काय तर केलं पाहिजेत अरे जब्याला जर मारलं तर पण जब्या माझा जोडीदार आहे जब्या नसल्यावर मला करमायचं बी नाही जब्याला जर मारलं जब्याला काय काम काय फरक पडतोय गळा कापून टाकला तर कोटी रुपये मिळत्यान शांता वहिनीला त्यातलं 5-25 हजार रुपये देता येत्यान मी म्हणतो 25 लाख जरी गेलं तरी झोपतो आधी मग विचार करतो अरे ही झोपायची वेळ नाही अरे झोपून जमणार नाही अरे उठ अरे कोटी रुपयाचा प्रश्न आहे तू बुवानी काय सांगितलेलं ऐकलं का नाही येडाय तो हर्या हर्या संधीचं सोनं कर अरे जब्या का जब्या एवढीसा बारीक माणूस टाकना त्याचा गळा कापून
अरे तुला अशी संधी मिळणार नाही. अरे उठ. अरे विचार कर बघ, ही संधी पुन्हा नाही. काताडा हितच येतो म्हणला होता. काही झालं तर आज हऱ्या सुट्टी द्यायची नाही. अरे हे जाबे की काय बोलत होतं? आपल्याला जायचंय जाबे, चल. हा तू म्हणते तिकडे मी येणार आहे. हा कार तू माझा दोस्त आहे. हा एकदम खास दोस्त. हा, चल चल जिकडे आल्या तिकडे जाऊया. बर चल. अरे आल्या कुठं चालव रे? कुठं नाही जाबे, नुसतं बांध बांध उसाच्या कर नाही. ये 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 बोल. काय नाही आलं, तू आपलं सहज आणलं म्हणजे तुला आज फिरायला जावं. थोडा कटाळा झालाय का? थोडं झोपायचं का? काय करू, तासभर झोपू. जाऊ का आम्हाला? चल जाऊ. चाकूने जर खून केला तर हाताच्या ठाशावून गावून मी. ज्याला काय बारीकच माणूस आहे, नारडच दाबतो. अरे काय करतोय रे? काय नाही गावावर पाणी देतोय. पाणी देतोय का? केळ खातोय, गावाला पाणी देतोय. एक दारात मोरले. शांता वहिनीने काय डबा दिला नाही का? नाही नाही अजून केळावच भागावतोय का? काय आता मला लागली पण आता मग तुला मी खाईन नंतर. भूक लागली मला खा. नाही पण अरे तू माझा दोस्त आहे. खा खा. बरं जाबे अर्ध खा. नाही नाही खा. नाही खा, तसं मला खावा. पोट जाबे. अरे 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 मला का मारून जमायचं जाबे? दोस्त आहे तू माझा. मला का मारत होता? अरे नाही जाबे, ती देवरुषाने सांगितलं 1 कोटी रुपयाचा. मार तुला मिळत असते मला मार. नाही लागा जाब्या, मार मार काय नाही. दोन असल्यावर का मला करमन का लागा जाब्या? अरे अशी माणसं मारून कुठे लागा पैसे मिळत असतात वय? काय माझ्या एक डोक्यात लागा भूक येत. बरं चल जाऊ दे जाब्या, काय करून बसलो असतो लागा. आईला 3 महिने झालं जेलमधनं झालेलं आलेलो, पण चांगलंच झालं. काय घरी बायको नाही, काय करायचं? नासक्या हाऱ्याच्या नादाला लागून सारखं जेलमध्ये तर जावंच लागतं. या बायको बी कुठं उलातली, या पहिली केली, दुसरी उलातली, आता तिसरी करायची येळ येते. काय मरू द्या, पण तब्येत मात्र जोरात झाली आपली. चला आता हाऱ्याची गाठ घेतो, कुठं उलातलाय काय माहिती.
बरं झालं पण. नाऱ्याला का कधी यायचा नाऱ्या अरे येईन का नाऱ्याला का 3 महिने जेलमध्ये होता का इतक्या ऑर्डर आम्हाला इथं बसवलंय अरे येणार 100%. थोडं हा, थोडी इला 3 काढला महिने का झालं होईन काय जेलमध्ये माहिती बसलो. या, इला होय, हो, वैताग नारे आला. आला वय. ये नारे ए गाबड्यानं उठा उठा अरे कसा झाला तुझा जेल मधला प्रवास राहिला का तुला सांगाव एकदम मजेत. हा हा लोक मला वाटलं आलेला 2-3 तडाख लावतील मला मजेत अरे 3 टाइम दणकून आणत होतो. अरे मोठ्याच्या घरचे कैदी होते हा. ते जळणं खात्यात वय असलं जेलचं. अरे सगळं मलाच म्हणजे तू 3 महिने तिथं आरामात होता अरे टेन्शनच नाही काम नाही धंदा नाही. खरं तर तू आम्ही यायला पाहिजे होतं का तू उगाच मला- पळाला त्या दिवशी. मी पळालो हा. आणि तिथनं पुढं पळून बी मी कुटाणा केला का काय केलं? सावकाराच्या इथं गेलो ना जेब्याला घेऊन हा कुठला काताडा साथ द्यायला तवा त्याला पळून आणि गावलो बाबा मी बी. पण ती सावकाराने मिटावलं तिथं मॅनेज झालं असं ना? सगळं. पण लका मला तर वाटलं तुला नाराज झाला असशील का नाही जाऊ दे मरू दे पण हर्या हा. आईला तुझं विचारच लयला का भंगार हा? अरे असं कुठं माणसं मारून कुठं पैसा मिळत असतो का रे? अरे पण माझं काय मला ती दिवृशाने अशी लाईन सांगितली तिकडून कुरास होईन म्हणला हा. इथं एक माणूस महाराजा पुढे गेल्यावर पण हे बघ ह्याचा अंधश्रद्धेत आपण पडतो हो. आणि एखाद्याचा जीव घ्यायचा प्रयत्न करतो. ती बी बरोबर आहे बरं का तू म्हणतोय ती. कारण की का एखाद्याच्या परपंचातलं माणूस जर मारलं समजा एखादा माणूस जर करता माणूस जर आपण एखादा मारला त्याच्याला का बायका पोरांनी काय बघायचं नाही, काय नाही. कुणाकडे बघायचं नाही खरंय म्हणजे खरंय करणं आपल्याला 2 कोट मिळण्यासाठी हा. आपण असलं उद्योग करायचं. पण मुळात हर्या तुला सांगतो ही सगळी अंधश्रद्धा आहे. अंधश्रद्धा आपण आहे. काय करतो आपल्या कष्टाचे हात दुसऱ्याच्या हातात देतो हा? तुला का हो. म्हणजे आपण कष्ट करायचं सोडतो आणि दुसऱ्याच्या हात म्हणजे ते आपला हात बघून कोणाचं भविष्य चालतं का रे? राहायला तेवढं खरं आहे लागा नाही बरं की अनर्थ टाळला तळला हा, ते असलं पाप अरे मनुष्यवादाचा गुन्हा दाखल झाला तो तर 3 महिने गेला कायमच गेलो असून फाशी झाल्यावर काय करतो दोघं बी गेलो असतो काय अवघड झालं. उलट देवाने बुद्ध्या दिली आणि कुठं खून करायचं तरी आपल्या दोघाच्या दम येतावा अरे कोंबडी कापताना लाखात 5 फुटावा आपण थांबतोय माणसं वय मारते ते चालतंय दे हातात हात बरं, असू चल दे, चल. काहीतरी नव्या कामाची सुरुवात आणि करू चांगल्या कामाची सुरुवात चांगल्या करू. कामात चल. सुरुवात करू चला